आम्ही गेलो होतो तिरुपतीला. तर तिरुपतीला गेल्यावरती आम्ही जर्नीमध्ये काय काय केलं, त्यानंतर आमचं दर्शन वगैरे कसं झालं, ते सगळं मी तुम्हाला या लॉंग व्हिडिओमधून सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर तर आम्ही ट्रेनने जाणार होतो, तर हा व्हिडिओ मी ट्रेनमध्येच चालू केला होता. तर छान अशी आमची जर्नीला सुरुवात झाली. ट्रेनमध्ये आम्ही रात्रीच्या टायमिंगला बसलो होतो आणि एसीचं बुकिंग केल्यामुळे खूप जास्त थंड हवा येत होती. त्यामुळे सर्वात अगोदर आम्ही सगळ्यांनी स्वेटर्स वगैरे घालून घेतले. सर्वात अगोदर मुलींना स्वेटर्स घातले, त्यानंतर मी पण स्वेटर वेअर केलं. कारण एसी बुकिंगमध्ये कंटिन्यू एसी चालू असते, त्यामुळे थंडी खूप जास्त वाजते. इकडे आमच्याच डब्यामध्ये एक छोटंसं बाळ होतं, किती क्यूट होतं बघा. त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ काढला. त्यानंतर ट्रेनची जर्नी कंप्लीट करून मॉर्निंगला आम्ही रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो होतो. तर तिथून उतरून आम्ही बसमध्ये बसलो. बसमधून आम्ही जाणार होतो तिरुपतीला. रेणगुंटा रेल्वे स्टेशन जवळून तिरुमाला जवळजवळ एक 50 ते 60 किलोमीटरवरती असेल अंदाजे. तर बसमध्ये बसून आम्ही जाणार एक घाट उतरून म्हणजेच तिरुमालाला. तर सर्वात अगोदर तर थोड्या अंतरावरती गेल्यावरती आमचं चेकिंग झालं, त्यासाठी बसमधून खाली उतरलो होतो. चेकिंग वगैरे झालं आणि त्यानंतर परत त्याच बसमध्ये बसून आम्ही वरती गेलो. तिथे गेल्यावरती आम्ही रूमसाठी खूप जास्त प्रयत्न केला, पण आम्हाला रूम सापडली नाही. त्यामुळे मग फायनली आम्ही ठरवलं तिरुमलामध्ये जी फ्रीमध्ये राहायची व्यवस्था आहे, ज्याला की व्यंकटाद्री निलायम असं बोलतात, जे की आता न्यूली ओपन झालं आहे, तर तिथे राहायचं आम्ही ठरवलं. त्यासाठी आम्ही लिफ्टने फर्स्ट तर सेकंड फ्लोअरवरती गेलो आणि वॉशरूम्स वगैरे सगळं एकदम छान क्लीन होतं. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मस्त असं आम्ही तिथे सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि मॉर्निंगला आम्ही खूप लवकर पोचलो होतो, जवळजवळ 5-5:30 वाजता. त्यामुळे गर्दी पण अजिबात नव्हती आणि सगळं मस्त असं छान तयार वगैरे आम्ही झालो. आंघोळ वगैरे केल्यानंतर मग श्रेयांशीला देखील मस्त असं रेडी करून घेतलं. आणि आता रेडी होण्यासाठी काही तिथं मिरर वगैरे काही अवेलेबल नव्हतं. वॉशरूममध्ये होतं, तर मग बाहेर तयार होऊन आम्ही नंतर वॉशरूममध्ये जाऊन चेक केलं होतं की आमच्या आउटफिट्स वगैरे कसं दिसतंय म्हणून. ही साडी मी विअर केली होती, तिरुपतीला जाण्यासाठीच मी घेऊन गेली होती. आणि त्यानंतर मग फायनल आम्ही अशा पद्धतीने तयार झालो होतो. इकडे यांनी पण बघू शकता तुम्ही साऊथ स्टाईलमध्ये ड्रेस घातला होता आणि मी पण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये साडी वेअर केली होती. आणि श्रेयांशीसाठी मी साऊथ स्टाईलमध्येच असे लेहंगा होतं ते घेऊन गेली होती. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पुढे जाणार होतो दर्शनासाठी. एका वडापमध्ये बसून वरती गेलो आणि तिथे आम्ही फ्री दर्शनासाठी जाणार होतो. तर आम्हाला बरोबर जिथे फ्री दर्शनाची लाईन असते तिथेच आम्हाला त्यांनी ड्रॉप केलं होतं. तर तिथून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती चालत जायचं होतं. हॅलो, तर फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि आता आम्ही निघालोय दर्शनाला. इकडे तुम्ही बघू शकता, एवढं छान प्रसन्न वाटतंय ना. आणि सकाळचं वातावरण आहे. आत्ताच 6, 7, 6:30 वाजले. कुठे गायब झालास? म्हणा गोविंदा गोविंदा गोविंदा. बोलली ना मी, ऑलरेडी सांगितलं मी, म्हणून तर ब्लूटूथ घातले. ब्लूटूथ घातल्यावर कुणाची गरज नाही. हो, फ्री दर्शनला निघालो. सगळं फ्री केलंय, आंघोळ फ्री, दर्शन फ्री. आता खायचं थोडं फ्री भेटलं ना, जायचं. ट्रेनची तिकीट नाही भेटली तर मग जर्नी पण फ्री. निवास गोविंद व्यंकटरमण.
कसं आहे? छान आहे. जागी येऊन यायचा. हा ए श्राव्या अरे हे चांगलं असते. असू द्या. खाली कप घे नाही पुरींना दे का ह्याच्यात. ए थोडं पिऊन बघ ना. तर हा व्हिडिओ मी परत एकदा आम्ही पूर्ण आमचं दर्शन कंप्लीट झाल्यावरती चालू केला होता. तर तुम्हाला सांगते आमचं दर्शन कसं झालं. तर सर्वात अगोदर तर तुम्ही बघू शकता आम्ही फ्रीमध्ये चहा भेटत होता तो घेतला. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो कंपार्टमेंटमध्ये. तिथे आम्ही जवळजवळ 4 ते 5 तास बसलो होतो. तिथे पण जेवणाची खूप छान व्यवस्था होती. त्यानंतर मग कंपार्टमेंटमधून बाहेर गेल्यानंतर आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तास लाईनमध्ये उभा राहिलो. लाईनमध्ये पण खूप जास्त धक्काबुक्की चेंगराचेंगरी हे सगळं घडलं. त्यामुळे खूप जास्त त्रास होत होता. पण फायनली देवाजवळ पोचलो. तिथे आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. छान असं आमचं दर्शन देखील कंप्लीट झालं आणि त्यानंतर मग बाहेर आलो आणि इथे आल्यावरती आम्ही गेलो होतो प्रसाद आणण्यासाठी. म्हणजेच तिरुपती बालाजीमध्ये जे प्रसादाचे लाडू भेटतात ते घेऊन येण्यासाठी हे गेले होते आणि मग आम्ही सगळेजण मिळून इथे थांबलो होतो. आणि बाहेर आल्यावरती पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती जास्त प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे लाडू घेण्यासाठी सुद्धा जवळजवळ 1 अर्धा ते पाऊण तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं होतं. तोपर्यंत मी इथे बसले होते पाठीमागे ना आंघोळ करण्यासाठी काहीतरी असं कुंडासारखं होतं. ते काय होतं नेमकं मला पण माहिती नाही. पण दर्शन वगैरे आमचं खूप छान पद्धतीने पार पडलं. त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि खूप जास्त भूक लागली होती म्हणून तिथेच एक हॉटेल होतं तिथे गेलो होतो. तिथे आम्ही परोटा आणि करी घेतली होती जी की टेस्टला एवढी काही खास नव्हती. पण भूक खूप जास्त लागली होती म्हणून आम्ही ते मस्त असं एन्जॉय केलं. आणि फायनली परत एकदा वडाप करून आम्ही जिथे राहिलो होतो फ्रीमध्ये व्यंकटाद्री निलयमध्ये तिथे पोचलो. आणि तिथे गेल्यावरती मग आम्ही आमचं सामान वगैरे पॅक केलं, चेंज वगैरे केलं आणि परत एकदा रिटर्न येण्यासाठी ट्रेनसाठी रेणीगुंटा रेल्वे स्टेशनवरती गेलो होतो. तर असा होता आमचा तिरुपतीचा पूर्ण प्रवास. तुम्हाला जर हा माझा लॉंग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.